अयोध्येमध्ये रामाचं मंदिर हे साकारले जात आहे आणि त्याच पद्धतीचं मंदिर हे धुळ्यात देखील साकारले जात आहे। ज्या भक्तांना अयोध्येत जाऊन रामाचं दर्शन घेता येणार नाही त्या भक्तांसाठी या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीचे अनुप अग्रवाल यांच्या वतीने हे मंदिर साकारले जात आहे। या ठिकाणी आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। काय सांगाल, काय नेमकं मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे? आपला मंदिर हे इको फ्रेंडली आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे का ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्राचं अयोध्येत मंदिर उभारलं गेलेलं आहे त्याच धर्तीवर आपण हा मंदिर उभारायचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। या मंदिराची लांबी जवळपास 110 फूट आहे, याची उंची 60 फूट आहे आणि याची जी रुंदी आहे ती जवळपास 70 फूटच्या जवळपास ही रुंदी आहे। या ठिकाणी अतिशय सुंदर असं मंदिर या ठिकाणी आपण बनवत आहोत आणि आजूबाजूला पूर्णतः या ठिकाणी देवदेवतांचे सर्व कार्यक्रम होणार आहे। मंदिराचं नेमकं वेगळं वैशिष्ट्य काय राहणार आहे मंदिराची? मंदिरात जी अयोध्येला मूर्ती रामलल्लाची स्थापित होणार आहे त्याच धर्तीवर आपण या ठिकाणी मूर्ती स्थापित करणार आहोत। तशीच मूर्ती राहील आणि सकाळ 8 वाजेपासून आरती झाल्यानंतर तर रात्री 10 वाजेपर्यंत पूर्ण जनतेला हे मंदिर दर्शनासाठी उघडं राहील। मंदिराच्या गाभारापर्यंत लोक दर्शनाला जाऊ शकतात। नक्कीच या ठिकाणी त्यासोबतच इतर काय कार्यक्रम राहणार आहे आणि कशा पद्धतीची रूपरेषा आहे? या ठिकाणी 10 दिवस विविध भजन संध्यांचे कार्यक्रम आहेत। त्या ठिकाणी आदरणीय भजन सम्राट अनुप जलोटा यांचाही आपण कार्यक्रम ठेवलेला आहे। या ठिकाणी आपण माडगुळकरांचं गीत रामायण या ठिकाणी ठेवलेलं आहे। इंडियन आयडलचं फेम चव्हाण यांचंही आपण भजन संध्या या ठिकाणी ठेवलेली आहे। यात्रा पूर्ण लहान मुलांसाठी या ठिकाणी पाळणे असणारे यात्रेचं स्वरूप या ठिकाणी असणारे यात्रा ठेवण्यात आलेली आहे। फूड स्टॉल या ठिकाणी असणार आहे आणि जल्लोषाचे कार्यक्रम, आतिषबाजी, पूर्ण LED लाईट, अतिशय भव्य आणि सुंदर हा परिसर सजणार आहे। नक्कीच या ठिकाणी अयोध्येप्रमाणेच या ठिकाणच्या धुळे शहरातील पांझरा नदीमध्ये हे मंदिर साकारले जात आहेत आणि हजारो भक्तांना जरी अयोध्येला जाता आलं नसलं तरी धुळ्यात ही व्यवस्था अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून करून देण्यात आली आहे। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।